बिना मावा, बिना खवा, ना कुठलं याच्यामध्ये कंडेन्स मिल्क आपण वापरलेलं आहे, नाही दूध आटवतपासून हे मोदक केलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने आज आपण हे मोदक बनवले, जे तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता. कारण गणपतीच्या मधामध्ये एकादशी किंवा उपवास येतो, ऋषी पंचमी असा उपवास येतो. तर त्यासाठी आपल्याला नैवेद्यासाठी का होईना, पण उपवासाचे मोदक हवेत. तर हे मोदक तुम्ही आजच करून ठेवा, म्हणजे हे मोदक 15 दिवसही आरामात टिकतात. त्यामुळे तुम्ही आजही हे मोदक करून ठेवले तरीही चालतील. तर त्यासाठी आपण इथे काजू घेतलेले आहेत बघा. काजू इथे मी 200 ग्राम घेतले. तर मोदक आपण किती बनवणार त्यानुसार घ्यावेत. तुकडा काजू वापरला तरीही चालेल. आता काजू आपण मिक्सरला व्यवस्थित असं पल्स मोडवरती फिरून घेतलेला आहे. कारण एकसारखं जर काजू तुम्ही मिक्सरवरती फिरवाल तर मग त्याला ऑइल सुटतं. तर तसं न होता आपल्याला ते पल्स मोडवरती फिरून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची बारीक पावडरच करायची आहे. आता याच्यामध्ये आपण 3 चमचे दुधाची पावडर घातली आणि इलायचीची पावडर घालूयात 1 चमचा फ्लेवरसाठी. इलायचीची पावडर जरूर घाला, छान फ्लेवर येते बघा. आता हलकंसं आपल्याला 2 ते 3 चमचे याच्यामध्ये दूध घालायचं आहे, कारण हे व्यवस्थित असं भिजलं गेलं पाहिजे म्हणून. दुधाने नुसत्याला आपल्याला बाइंडिंग आणायची आहे. आता सर्व जिन्नस व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेऊयात. अगदी सोप्या पद्धतीने हे मोदक बनवून तयार होतात, पण खायला एवढे अप्रतिम लागतात जणू काही हे माव्याचेच आहेत. पण बरेच जणांना माव्याचे मोदक, खव्याचे मोदक आवडत नाहीत आणि स्पेशली सणासुदीच्या दिवसांमध्ये खवा हा भेसळयुक्तच मार्केटमध्ये येतो असं आपण बरेचदा न्यूजमध्ये ऐकतो. तर त्यामुळे ते टाळावं. सणासुदीच्या दिवसांमध्ये बाहेरून खवा वगैरे आणण्यापेक्षा घरीच असे खव्याच्या चवीचे अप्रतिम मोदक तुम्ही बनवू शकता. 2 चमचे आपण पिठी साखर घातलेली आहे बघा. साखर मी याच्यामध्ये कमीच घातली, कारण काजूची जी चव असते दूध पावडर जी आपण घातली त्यालासुद्धा थोडीशी गोडसरपणा असतो. म्हणून आपण 2 चमचे याच्यामध्ये पिठी साखर वापरलेली आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण नक्कीच वाढवू शकता. फक्त 2 चमचे दूध वापरून आज आपण हे मोदक तयार करून घेत आहे. पाहू शकता छान असा त्याचा गोळा तयार झाला. लगेच आता मोदक मोल्ड घ्यायचं आणि हे मोदक वळून घ्यायचे. मोदक मोडला आधी हलकासा तुपाचा हात लावा आणि मोदक बनवून घ्या. अगदी सोप्या पद्धतीने हे मोदक बनतात बघा. आणि विशेष म्हणजे 15-20 दिवसही खराब होत नाही. फ्रीजमध्ये जर ठेवाल तर त्यापेक्षाही जास्त चालतात. म्हणून हे मोदक तुम्ही आजच बनवा. झटपट बनतात आणि खायला अप्रतिम. स्टोअर करू शकतो आपण बरेच दिवस. त्यामुळे उपयुक्त अशी मोदकाची रेसिपी आहे, तर ट्राय करायला हवीच. बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा की मोदक कसे झाले होते. चवीला अप्रतिम लागतात, जणू काही काजू कतलीच तुम्ही खात आहे किंवा माव्याचा मोदक खात आहे असंच तुम्हाला जाणवेल. पण बनवणं किती सोपं आहे तुम्ही बघितलं. चला या पद्धतीने सर्वच मोदक बनवून घेऊयात. आणि मोदक बघा अजिबातही चिवट किंवा चांबट होत नाहीत. मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदी पेढ्याप्रमाणे जिभेवर ठेवताच विरघळेल असाच मोदक बनलेला आहे. मस्तच. या पद्धतीने आपण सर्वच मोदक बनवून घेतले. पाहू शकता. मोदकाच्या खूप साऱ्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. उकडीच्या मोदकाच्या कड्या जर तुम्हाला पाडता येत नसतील तर कड्या पाडण्याची अगदी सोपी पद्धतसुद्धा मी सांगितलेली आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता. सोबतच भरपूर असे इन्स्टंट मोदक, ते सुद्धा रेसिपी तुम्ही नक्कीच या गणपती उत्सवामध्ये बनवू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच. गणपती स्पेशल बाकी काही नैवेद्याचे प्रकारसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.